नमस्कार मैत्रिणींनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अर्थात आपण होममेकर आहोत, तर आजचा विषय आपल्या घराविषयीच आहे. तर आजच्या विषयामध्ये आपण बोलणार आहोत की आपण कितीही घर आपलं नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपली इंडियन घरं ही मेसी का दिसतात बरं? काय कारण असतील याची? तर बघूयात. तर काही बेसिक कारण आहेत जी आपण वन बाय वन पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं कारण काय असतं माहितीये का? आपल्या घराचा एंट्रन्स आणि तिथे असणाऱ्या या चपला. खरं तर ना, आपण चपलांना चपलांचीच वागणूक दिलेली आहे, त्याला वरचा दर्जा दिलेलाच नाहीये. त्यामुळं कदाचित असं होत असावं. कारण की ना, बऱ्याचदा आपल्या दारांमध्ये चपला अशाच पसरलेल्या असतात, त्या अजिबात ऑर्गनाईज केलेल्या नसतात. आणि पहिलं घर मेसी दिसण्याचं कारण हे तेच आहे, तिथूनच सुरुवात होते. त्यामुळेच चपलांना थोडंसं वरचं स्थान देऊन त्याचंही व्यवस्थित ऑर्गनायझेशन हे करायलाच हवं. दुसरं कारण आहे ते म्हणजे आपल्या घरातल्या हॉलवर येणारा प्रेशर. जनरली मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये कसं असतं ना, की आपला जो टीव्ही असतो तो हॉलमध्ये असतो. आणि काय होतं, आपल्याला प्रत्येक गोष्ट ही हॉलमध्येच करायची असते. कारण आपल्याला टीव्ही सारखा पाहायचा असतो. आणि मग काय होतं पहा, टीव्ही पाहायचा आहे म्हटल्यावर मग काय होतं, की हॉलमध्येच जेवण करायला यायचं किंवा झोपायचं सुद्धा हॉलमध्येच. मुलं खेळतात सुद्धा हॉलमध्येच. कुणी जर पाहुणे आले तर आपण गप्पा सुद्धा हॉलमध्येच मारत असतो. मग त्यामुळे आपल्या हॉलवरती काय होतं ना, खूप प्रेशर येतं. सगळ्याच गोष्टी हॉलमध्ये करायच्या. आणि मग जो काही त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज करताना जो काही पसारा होतो ना, तो सगळा पसारा हॉलमध्येच होतो आणि तो वेळच्या वेळी उचलला जात नाही. आणि मग शेवटी काय होतं, की आपला हॉल हा खूप मेसी किंवा खूप पसारा असणारा असा दिसायला लागतो. हो की नाही? तुमच्या घरात सुद्धा टीव्ही पाहण्याची सगळ्यांना आवड असेल ना, तर ही गोष्ट नक्कीच होत असणार आहे. आणि होत असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. या पुढचं कारण आहे ते म्हणजे आपल्या घरातलं किचन. आता आजकाल मॉड्युलर किचन निघालेत, त्यामुळे बऱ्यापैकी सगळे शेल्फ असे क्लोज्ड असतात. सगळे जे काही भांडी वगैरे पसारा किचन मधला असतो तो क्लोज असतो. पण तरीही अजूनही बऱ्याच घरांमध्ये असे ओपन शेल्फ सुद्धा असतात. आणि ओपन शेल्फ आपल्याला मेंटेन करायला जमत नाहीत. मग काय होतं, येता जाता त्यामध्ये बराचसा असा पसारा ठेवला जातो. आता इथेच सुद्धा पहा ना, हा मोबाईल इथे किंवा असा हा कोंब ठेवला गेलेला आहे. आणि हे आपल्या हाताने ओघाने होऊन जातं, म्हणजे आपण मुद्दामून करतोय असं काही नाहीये. पण हे होऊन जातं. तर एवढं मोठं शेल्फ आहे म्हटलं, थोड्याफार इकडच्या तिकडच्या वस्तू त्याच्यामध्ये येणारच. सो असे जर ओपन शेल्फ घरामध्ये जर असतील ना, तर तो पसारा वाढतो आणि तो सगळा झालेला पसारा आपल्याला दिसतो. आणि मग फायनली आपलं घर मेसी दिसत जातं. तर त्यामुळे शक्यतो काय करायचं, ओपन शेल्फ घरामध्ये जेवढे कमी असतील ना, तेवढं बरं. काहीतरी याच्यावरती कर्टन तरी लावून घ्यायचा किंवा मग ते मेंटेन करण्याशिवाय पर्याय नाही. या पुढचं कारण आहे ते म्हणजे व्हिज्युअल क्लटर. आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा वस्तू असतात ज्या कुठेही पडलेल्या असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीला परफेक्ट जागा नसणे. जर जागा नसेल ना, तर ती वस्तू इकडे तिकडे पडते आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, नंतर ठेवू नंतर ठेवू. असं करत करत त्या वस्तूंचा सगळा पसारा होऊन जातो आणि मग आपलं घर मेसी दिसायला लागतं. बरं ठीक आहे, आपल्या लक्षात येतंय की या सगळ्या वस्तू आहेत, त्या सगळ्यांचा पसारा झालेला आहे. पण त्या वस्तू ठेवायला परफेक्ट अशी जागा आपल्या घरामध्ये नसते. त्यामुळे कोणतीही वस्तू घेण्याआधी ती वस्तू ठेवायची कुठे, खरं तर हे आपण आधी डिसाईड करायला हवं. आणि ते जर डिसाइडेड असेल तर ती वस्तू घरात आल्यानंतर परफेक्ट जागा तिला असेल आणि ती इतरत्र पडणार नाही. या पुढचं कारण आहे ते म्हणजे आपल्या घरातल्या जुन्या पुराण्या वस्तू. आता खरं तर वस्तू आपल्या घरातल्या बऱ्याचशा फार जुन्या झालेल्या असतात, पण ना आपली त्या वस्तूंशी इमोशनल अटॅचमेंट असते. जसं की पहा, हे कपाट. आता तुम्हाला माहिती असेल, असं गोदरेजचं कपाट बऱ्याच जणांच्या घरात असेल. आता हे कपाट अगदी मी लहान असताना आमच्या मम्मी पप्पांनी घेतलेलं आहे. ते अजूनही ते लोक वापरतायत. आता याच्यामध्ये माझी कपडे, आमच्या सगळ्या घरातल्यांची कपडे, आता माझी नवीन वहिनी आलेली आहे, तिची कपडे सुद्धा यामध्येच ठेवलेली आहेत. म्हणजे पहा, हे कपाट त्यांना एवढं प्यारं आहे की म्हणजे ते त्यांना अजिबात डिस्कार्ड करूशी वाटत नाहीये. पण आता त्याची अवस्था कशी झाली पहा, तुम्हाला इथे दिसतच असेल. पूर्ण कलर गेलेला आहे. पण तरी सुद्धा या वस्तू अशाच जुनी लोक जे असली असतात ना, ते जपून ठेवतात. त्यांच्या काहीतरी इमोशन्स त्याच्या पाठीमागे असतात. ठीक आहे,
पण काय होतं ना, या वस्तूमुळे सुद्धा घर मेसी दिसायला लागतं. बरं ठीक आहे, आपल्याला या वस्तू जर डिस्कार्ड करायच्या नसतील, तर मला असं वाटतं या अशा काही जुन्या वस्तू आहेत ना, त्या थोड्याशा रिनोव्हेट करायला हव्यात. आता पहा, इकडचं सगळं एरिया म्हणजे बाकीची रूम त्यांनी डेकोरेट केलेली आहे. छान कर्टन्स लावलेले आहेत. बाकी कलर वगैरे दिलाय. पण हे कपाट मात्र तसंच ठेवलेलं आहे. बरं ठीक आहे. आपले जे जुने लोक असतात त्यांच्या काही जुन्या वस्तूंबरोबर त्यांच्या फार इमोशनल अटॅचमेंट असतात. पण आपण जसं बाकीचं घर रिनोव्हेट करतो त्याचप्रमाणे ज्या जुन्या वस्तू आहेत त्या सुद्धा थोड्याशा रिनोव्हेट करायला हव्या. म्हणजे आता सपोज याच्यावरती एखादा छान असा वॉलपेपर लावला किंवा छान असा कलर दिला, त्याचा आरसा चेंज केला. काही गोष्टी थोडेफार बदल करून ठीक आहे डिस्कार्ड नका करू, पण थोडाफार बदल त्यामध्ये करायला हवा. म्हणजे काय होतं ना, त्या आपल्या घराबरोबर छान मॅच होतात आणि मग मेसी आपलं घर दिसत नाही. हो की नाही? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला जरूर कमेंट करा. तर आता हे कपाट सुद्धा मी एक दिवस छानपैकी त्यांची परमिशन घेऊन थोडंसं रिनोव्हेट करणार आहे. तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करेनच. अशी गोदरेजचे कपाटं मला वाटते बऱ्याच लोकांच्या घरात असतील अजूनही आणि ते छानपैकी वापरत असतील. आपल्या घरामध्ये प्रॉपर स्टोरेज नसणं. घरामध्ये जर प्रॉपर स्टोरेज नसेल ना, तर मग इकडं-तिकडे सतत पसारा पडत राहतो आणि मग सगळं घर मेसी होऊन जातं. कसं आहे ना, आपल्याला बऱ्याचशा वस्तू घरामध्ये अशा असतात, की ज्या आपल्याला 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा सुद्धा काही-काही लागणाऱ्या वस्तू असतात, ज्या ठेवण्यासाठी प्रॉपर स्टोरेज आपल्या घरात असायला हवं. मग वर्षातनं एकदा वस्तू लागणार आहे, मग ती जर एखाद्या कोपऱ्यात इकडे-तिकडे पडून राहत असेल, तर ती उगाचच पसारा नाही का क्रिएट करणार. सो त्यासाठी आता इथे मम्मीच्या घरी माझ्याकडे, तर इथे अशी एक मोठी रूमच आहे जिथं तिने ते सगळं स्टोरेजसाठी केलेली आहे. सो एक रूम असेल तर ठीक आहे, पण जर रूम नसेल तर आपल्याला वरती रूमच्या वरती अशा लॉफ्ट असतात. सो तिथे लॉफ्ट आपण कव्हर करून घेऊ शकतो आणि तिथे अशा वस्तू आपण स्टोअर करू शकतो किंवा मोठे-मोठे कॅबिनेट्स मिळतात. तर अशा पद्धतीचे कॅबिनेट्स आपल्या घरी असतील, तर कधीतरी वर्षातनं 6 महिन्यातनं एकदा लागणाऱ्या वस्तू त्यामध्ये स्टोअर करून ठेवता आल्या पाहिजेत. म्हणजे त्या घरामध्ये उगाचच अस्तव्यस्त पडणार नाहीत. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे खूप काही अगदी महागडे मोठमोठे ऑर्गनायझर्स घेऊनच ते ऑर्गनाइज करायला हवं, असं काही नाही. तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण घर ऑर्गनाइज करू शकतो. या संबंधीचे बरेचसे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही ते पाहू शकता. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला जर तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.